Thank you very much. आमच्या संस्कृतीत असल्या कार्याची सुरुवात यासाठी समय प्रज्वलन करतात आणि आजच्या ह्या सहकार सप्ताहाच्या 5व्या दिवसाच्या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते समय प्रज्वलनात सुरुवात झाली असत. काही कारणास्तव माझा कार्यक्रम असा तो थोडाफार ते किंवा बदल आमकां करचो पडटा. तर बाईक वयपाचें आसत तेन्ना हांव विनंती करता की एक्स लॉ मिनिस्टर माननीय श्री रमाकांत विलास तांकां की ह्या प्रसंगी तेंच्यांनी आमकां मार्गदर्शन करचें. आदरणीय श्री सदानंद तानावडे, श्री विठ्ठल वेर्णेकर, भारतीय दलाच्या अध्यक्षा श्रीमती आजगांवकर, श्री श्रीकांत नाईक, श्री विठ्ठल राव, श्री जयनाथ नाईक, उपस्थित सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार आणि मित्रांनो, सुरुवातीकच तुमची माफी मागता. खरं म्हणजे या कार्यक्रमाक आज पावता केला असो एक प्रसंग उद्भवलो. माझो एक जवळचो मित्र आणि त्या विभागातलो एक प्रमुख असो नागरिक सार्वजनिक क्षेत्रातलो कार्यकर्तो श्री रमेश पानकर यांचे निधन झाले आसा आणि आता 4 वाजता त्याचे फ्युनरल आसा. त्यांचे आमचे संबंध असल्या कारणान त्या अंत्ययात्रेत सामील जाणे हे माझे नैतिक कर्तव्य आसा. म्हणून विनंती केल्या की 2 शब्द पयलो उलयता आनी तुमची रजा घेता. गेली जवळजवळ 1 शतक आपल्या भारत देशात 100 वर्षांपेक्षाही जास्त समजता सहकार चळवळ मोठ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळ्या तरेन चालू आसा. जो विषय आज दवरलो की सहकारांतल्यान समृद्धी हो जो विषय विशद केलो, इतल्या वर्षां नंतर ह्या विशयाचेर आमी चर्चा करची आसा अशें कोणाकच दिसचें ना. कारण पुरावो आसा की सहकार क्षेत्रातल्या माध्यमांतल्यान भारतान सर्वांगीण प्रगती केली. त्या प्रगतीचो वेग कमी अधिक आसता. या प्रगतीत अनेक अडथळे येऊन गेले आणि या अडथळ्यांचेर मात करीत आमी फुडें सरले. सहकार चळवळ घट्टमुट्ट जावची
म्हणून वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या काळात नव्या नव्या कायद्याची निर्मिती केली आणि अगदी ग्राम पातळीवरून राष्ट्रीय पातळीपर्यंत आणि पुढे आंतरराष्ट्रीय पातळीचे सहकार्याचे क्षेत्र वाढत गेले. या सगळ्या उपक्रमात एक खारीचं वाटप उचलपाचे भाग्य म्हाका लाभले आणि ते आज बार्देस बाजारच्या रूपानं दिसती पडटात. आणखी 4-5 संस्थाय स्थापन करून पुढे वचो एक प्रयत्न केलो. म्हापसा अर्बन सर्किट बँक अगदी ल्हानशें रोपटें अगदी आकाशात पावलें तितल्यापर्यंत प्रगती आमकां साध्य जाली. मदल्या काळात संकट आयल्या कारणान ती आज आमकां समोर दिश्टी पडटा आणि साहजिकच प्रगतीचो जेन्ना विशय आमी किंवा आलेख मांडटात त्या वेळार काही झाडां फोपाट्यान अशी वाळली कशी, काही झाडां अशी सारें ना उदक ना अशा स्वरुपात मरगत कित्याक जाली, काही ना कित्याक जाली. हो सगळ्या विशयाचो खंय तरी म्हाका दिसता एक चिंतन करपाची गरज आसा. गोंयच्या सरकारान आतापर्यंत अगदी सुरवातेच्या काळापासून स्वर्गीय बाबा बांदोडकरा पासून सहकार क्षेत्रात फुडें हाडचो प्रयत्न जाल्लो आसा. सगळ्या सरकारांनी आपापल्या परीन ह्या सगळ्या क्षेत्राक मदत केल्ली आसा. आणि शेवटी एकच प्रश्न असो उरता, तुम्ही प्रगतीसाठी कितेंय प्रयत्न करा पण त्या प्रगतीच्या मुळाशी पयसो आसता. म्हाका आठवता काही वर्सां फाटीं हांवें एक लेख बरयलो. त्या लेखाचें शीर्षक सादें. एक बाईची कथा आसा. गरीब आसता बाई, ल्हान अश्यो 4-5 कोंबड्यो ती सांबाळटा. भितर तिका अंडी मेळटा, ती अंडी विकता, कालांतरान ती कोंबडी विकता. नंतर हळूहळू ती संख्या वाडटा, तेच्या कुराड्यान खूब कोंबडी जाता, पयसो वाडटा. नंतर ती बकरी घेता, फुडें शेळी घेता, बकरी शेळी जाली नंतर गायी घेता आनी मोठो वेवसाय करून ती पयशे हाडक्यान बरी उबी जाता. आणि त्याच बरोबर त्याच गांवांतले जवळ जवळ इतर 7-8 जण अशेंच आर्थीक प्रगतीन वयर सरतात. आनी ते घडटा कशें, तर ही बाई जेन्ना आपली अंडी घेवन बाजारांत चल्ली तेन्ना तिका एक 100 रुपया मेळटात. ती 100 रुपया घेवन ती दुकानदारा कडेन चल्ली, आपणाक लागणारें कितें जेवणावश्यक वस्तू विकत घेता. तो दुकानदार तेच्यान उठ्ठा, कपड्यावाल्या कडेन चलून आपणाक जाले एक शर्ट किंवा भुरग्यांक काही कपडे घेता. तो कपड्यावालो चल्लो एखाद्या मेस्ता कडेन आनी घरांत बसल्या खुर्ची जाय, कदेल जाय, टेबल जाय, ते विकते घेता. तो जो मेस्त आसा तो अशें 4 पयशे गाठीक करता आनी गांवांतल्या सोनारा कडेन चल्लो. सोनार आनी कितें करता. आणि शास्त्र सांगता की हो जर 100 रुपयाक 1 रुपया जर एका व्यक्तीच्या हातान वचून ताणें तो स्पेंड केलो, ताणें जर तो खर्च केलो, तर तो एका हातान उरना, तो 10 मनशाच्या हातान तो पावता. आणि ज्या ज्या ठिकाणी तो पयसो पावता त्या 10 लोकांच्या प्रत्येकाक तो फायदो करून दिता. म्हणजे हातींतलो 100 रुपया तांच्या हातीन चलता, त्या वेळार म्हाका तो एक 5-10 पयशे प्रॉफिट दिता. त्यांच्या हातांतल्यान तो रुपये फुडें गेलो की त्यांच्या हातान आनी एक 5-10 पयशे उरतात. म्हणजे 10 जाणांकडे जर तो रुपया जर फिरलो तर प्रत्येकाक एक 10 पयशे जर फावो जालो तर एका रुपयाचें रुपांतर 10 रुपयान जाता. विचार करा, अर्थशास्त्रातले हे साधे उदाहरण. सोनूबाईची कथा ताका नाव दिल्लें हांवें. एक साधे उदाहरण अर्थकारण गांवचे कशें बदलत चल्लें. सहकाराचो होच अर्थ आणि मंत्र आसा. शेतकऱ्याकडे जे उत्पन्न जाता ते उत्पन्न निर्माण करपा खातीर ताका हातान थोडे तरी पयशे जाता, ताका बी बियाणे हाडचें पडटा. ते बी बियाणे तो रुजयतलो, भात पिकतले, बटाटे पिकतले, भाजी पिकतली, ती कोण तरी विकत घेतलो. विकत घेणारो आनी कितें ते पयशे घालतलो बरोबर. असो
अर्थकारणाचे चक्र असे अव्याहत चालू उरतात. ते जर अव्याहत चालू उरले तरच प्रगती जाता. आणि म्हणून ह्या चक्राची जी चाका असतात, ह्या अर्थकारणाची चाका असतात, तर प्रत्येक चाक सांभाळून घेणे ही आमची जबाबदारी असता. खंय तरी आम्ही केन्ना तरी अडटात आणि अडले की एक चाक पंक्चर जाता. ते पंक्चर झाले की ते सगळे कोलमडत जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेक सुद्धा असेच हादरे अनेक वेळा अनेक प्रकारे बसत गेले. आम्ही 90 सालापासून उदारीकरण स्वीकारले आणि आंतरराष्ट्रीय सगळे नेम नियम आम्ही आमकां लागू केले. हे लागू करता असताना कशे तरेन तांचो परिणाम आमच्या सगळ्यांचेर जातलो हाचो सर्वांगीण विचार केलो काय ना करू हे एक प्रश्न चिन्ह पडटा. क्रेडिट हांवें सांगलें, रुपया पैसा हे अत्यंत महत्वाचे. आणि म्हणून तुम्ही मागीर कापडाची गिरणी घालात, साखरेचो कारखानो घालात, तुम्ही एखाद्या जीवनावश्यक वस्तूची प्रक्रिया करणारी फॅक्टरी उभी करात, पण ताका क्रेडिट पुरवठा करणारी जर संस्था जर नासत, पैसो पुरवणारी जर संस्था नसत जाल्यार कितें जातलें? म्हणून एडीसी जाय, म्हणून गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह जाय, म्हणून गोवा अर्बन कोऑपरेटिव्ह जाय, म्हणून म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह जाय, म्हणून मडगांव अर्बन कोऑपरेटिव्ह जाय, म्हणून गांवांतल्यो क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जाय. आणि ऑफकोर्स ताचेर नियंत्रण जाय. ते जर बरे तरेन चलतले तांचेरय नियंत्रण जाय. आणि म्हणून भारत सरकारची एक भूमिका ही सगळ्या राज्यांनी स्वीकारली की सुरुवातीच्या काळात आणि नंतरच्या काळात जर काही प्रसंग निर्माण झाले तर त्या ठिकाणी भाग भांडवलाच्या रूपात त्यांना सांभाळून धरप. ज्या वेळा जागतिकीकरण झाले आणि नॉन परफॉर्मिंग एसेट्सची नियमावली लागू झाली सगळ्या बँकांना, ती बँक फक्त अगदी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी पासून ती नॅशनलाइज बँकापर्यंत सगळ्यांकच लागू झाली. कोणाक वगळून बँक दवरली ना. परंतु आमचे जे बँकिंग व्यवहार जे देशात आसात त्याची जर विभागणी जर आम्ही पळयली कशी दिसता, मोठ्यो बँको ज्यो आसात त्यो भारत सरकारच्यो, स्टेट कोऑपरेटिव्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक वगैरे वगैरे अशा 27 बँक आता एकमेकांक तांची विलिनीकरण करून 7 बँकांपेक्षा जास्त बँका उरच्यो ना अशा सरकारान जाहीर केला. नंतर प्रायव्हेट बँको आणि त्यानंतर पतपुरवठा करणाऱ्यो गावागावांतल्यो आणि राज्यांतल्यो क्रेडिट सहकारी सोसायट्यो, क्रेडिट बँको. आता झाले ज्या वेळा हे परफॉर्मिंग नॉन परफॉर्मिंग एसेट्सचे नियम लागू झाले त्यावेळा लक्षात चित्र निर्माण झाले. 90 सालानंतर आमकां बँकान ते जवळजवळ 2000 सालान लागू केले. अशें निर्माण असे झाले की नॉन परफॉर्मिंग असेट्स खाली त्या सगळ्या संस्थांका जे त्यांचे नॉन परफॉर्मिंग असेट्सच्या विरुद्ध त्याच्या अगेन्स्ट दॅट प्रोव्हिजन करची पडले. 90 दीस जर वसुली ना झाली तर 10% प्रोव्हिजन करचे पडटा, नंतर 20%, नंतर 50%, नंतर 100% करचे पडटा. आणि हे झाल्यामुळे बॅलन्स शीटात धक्को बसलो. बॅलन्स शीट बॅलन्स झाले ना तर अनबॅलन्स शीट झाले ते. आणि हे अनबॅलन्स शीट जेव्हा भारत सरकारच्या लक्षात येऊ नका, भारत सरकारान जवळजवळ 15 लाख कोटी रुपयांचे भाग भांडवल नॅशनलाइज बँकांनी, बरोबर नाही चुकता इतले भाग भांडवल काही वर्ष अखेर दरवर्षी कधी 3 लाख, 2.5 लाख, 60,000, 90,000 अशा स्वरूपात जवळजवळ 15 लाख कोटी भाग भांडवलाच्या रूपात नॅशनलाइज बँकाचे अर्थकारण सांभाळून धरले. जे अनबॅलन्स झाले त्यांना परत बॅलन्स करून दवरले आणि बॅलन्स शीट जाऊन आस्ती बँको उभ्यो आसात. प्रायव्हेट बँकांक कितें केली गोवा तरी भारत सरकारान? तुम्ही जनते कडल्यान शेअर हाडात, तुम्ही एक्सचेंज कडे चलात आणि तुम्ही भाग भांडवल उभे करा लोकां कडल्यान किंवा देशा भायर हाडा. प्रायव्हेट बँको त्या तरेन सांभाळून गेल्यो फुडें करून भाग भांडवल उभे करपाक. परंतु जी सहकार चळवळीची जी क्रेडिट संस्था ज्यो आसात आमच्यो, ल्हान आसूं मोठ्यो आसूं, हांच्यासाठी भाग भांडवलाची व्यवस्था कोणी करची? कायद्यान सहकार कायद्यान तरतूद जनतेकडून भाग भांडवल घेवची तरतूद ना. ती परवा केल्या तेवढीच अमेंडमेंट केल्या त्या कायद्याने अमेंडमेंट केली, ती म्हणजे स्टेट कायद्याने अमेंडमेंट केला त्याच्यामध्ये आसा. पण ते आताची या 2-3 वर्षापूर्वी
पण जुन्या कायद्यान तुमकां भाग पडून शेअर होल्डर कोणा कडल्यान तुम्ही घेवप, तुमचे जे कोण शेअर होल्डर आसात तेंच्याच कडल्यान घेतात. आणि ह्या क्षेत्रात अशें आसा शेअरची उलाढाल जायना. आवर बँक्स आर नॉट लिस्टेड ऑन द एक्सचेंज. परवा म्हाका कोणी तरी वाचलें हांवें, एक नायका नांवाची एक संस्था एक बाईन काडल्या. ती खंयच्या तरी बँकेत MBA जाल्ली बायल, ती नायर अशें कितें नांव तिचें. ती फक्त ही सौंदर्य प्रसाधनां विकता आनी तिणे आपले पयशे भितर घातले, ती संस्था स्थापन केली आणि कांय तेंपान ही संस्था तेणी आपले एक्सचेंज जे आसा ते एक्सचेंजर ती रजिस्टर केली, स्टॉक मार्केटात ती रजिस्टर केली. आणि तिची उलाढाल पळोवन तिचं शेअरचे भांडवल इतके वाडले, 400 कोटी तुजो व्यवहार, पण तुजो मार्केट कॅप जेका म्हणटात तो जवळ 13,000 कोटींचेर पावलो. म्हणजे त्या भांडवलाची किंमत इतली वाडली. हो व्यवहार तो थंय उरला, पण तिचे भाग भांडवलाचो जो वेपार आसा तो इतक्या मोठ्या प्रमाणाचेर वाडलो. आज सगळी मोठी बँक गोव्यात जी आसा, भारतांत जी आसा, त्यापैकी एक आमची सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे आज एकदम बरें चलता. परंतु शेअरची किंमत 10 रुपये ती 10 रुपयेच आसा, कारण ते एक्सचेंजर तो ना पावना. पण जर ताका कॉर्पोरेट नियम जर लागू केले तर तो शेअर ताचो कमीत कमी 2,000 खपतलो. चुकता माझ्या लक्षात, तुम्ही सगळे चड आसता. जर मार्केट कॅप जर पळय तर 2,000 खपोवंक जाय, पण ताका ते विकपाक तशें मेळना आनी कोण घेवं जायना ते, कारण नियम ना. आतां पळय फुडें कितें परवानगी ताणें दिली. सो हे जे मिसबॅलन्स जे आसा ह्या अप्रोचचे, ताचे खंय तरी एक वाट आनी तोड आमकां काडची पडटली. म्हापसा अर्बन ज्या दिसा 30 मे 1987 ह्या तारखे दिसा म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही मल्टीस्टेट जाली. कशी जाली? आमी करूं ना तिका. गोवा वेगळे राज्य जाले आणि आपसूक ती मल्टीस्टेट जाली. त्याबरोबर नवो कायदो लागू जालो, त्याबरोबर लोकल रेशाचे पावर गेले त्या रेशाच्या हातात. आणि आम्ही तांकां सांगतात की तुम्ही डेलिगेट करा तांकां. हे सांगता म्हणसर हांगा आमचेर एडमिनिस्ट्रेटर बसलो. एडमिनिस्ट्रेटर म्हणटा म्हणसर हायकोर्टात केस, 10 वर्सां हायकोर्ट, त्याच्या नंतर 3 वर्सां सुप्रीम कोर्टात केस, 13 वर्सां वसुलीचे मार्ग टोटली बंद. आणि 110 कोटीची एकंदर NPAचे आंकडो झाल्याबरोबर राष्ट्रीय चर्चेक उदाहरण आहे. फुडलो कथा तुमकां सांगची गरज ना, फुडें खंय कितें कितें घडत गेलें तें. तर हो सगळो जो मार्ग जो आसा तो सहकारांतल्यान जर प्रगती साधपाची जर आमकां जर आसा तर हे खास कळग्यांचो विचार आमकां निश्चितच असो करचो पडटलो आणि हो राजकारणा पलीकडे वचून करचो. आता इलेक्शन लागीं पावला. तुमकां विनंती करीत हांव तानावडे की तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही सहकाराक 1-2 पॅरेग्राफ दवरतले तुमच्या. हांवें म्हाज्या पक्षाक सांगलां, तें काम म्हाजेच कडेन आसा, की तुमी एक पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ त्या विशयाचेर दवरात. आतां फक्त प्रॉमिस करप, तेच्या फुडें कितें जातलें कोण जाणा. प्रॉमिस करीत तरी काय नुकसान ना आमकां. शेवटी राष्ट्रीय पक्ष तेच करतात, मोठमोठ्या प्रमाणाचेर एक सांगतात. तर थोडक्यात हो जो आढावा हांवें घेतला तो कितें कसली व्यथा मांडण्याच्या हेतून करूं ना हांवें, परंतु संपूर्ण सहकार जे सहकार्य जनते कडल्यान आनी सरकार कडल्यान दोन्ही कडल्यान मेळूंक जाय ते मेळ्ळें तर आमी फुडें सरूंक शकतात. ते करपा खातीर आमी एकच लढवया. पक्षीय राजकारण बाजूक घेवन हांव सहकार क्षेत्रांतल्या कार्यकर्त्यांक आवाहन करता, पक्षीय राजकारण बाजूक दवरया आणि सहकारा विना नाही उद्धार हे जे वाक्य असतात ते आम्ही आमच्या काळात करून दवरूया. त्याचा वापर करूया. आणि ते व्यापार करत असतात जसे ह्या व्यासपीठाचेर आज तानावडे आणि आम्ही एकत्र बसल्यात, आणि कानांनी काही गोष्टी सांगल्यात एकमेकाक. तो मुद्दो, तो मंत्र जर ध्यानात दवरलो तर आमी फुडें सरतले. बार्देस बाजार हे संस्थेक त्याच्या सहकाराची आवश्यकता आसा.
ह्या तालुक्या सोसायटीक शिक्षक सोसायटीक गरज आसा, सगळ्यांकच गरज आसा. आणि म्हाका आजच आमच्या कॉलेजांतल्या शिक्षकांनी सांगला की आमी एक सहकार सोसायटी शिक्षकांची करूया. जाता जाल्यार थोडीशी मल्टीपर्पज, कित्याक काही वस्तू भुरग्यांक लागणाऱ्यो विकूंक वगैरे येतात. मल्टीपर्पज करून मेळटा जाल्यार प्रोजेक्ट एग्जामीन करून तर मांद्रे कोऑपरेटीव मल्टीपर्पज कोऑपरेटीव सोसायटी अशी कितें करचो असो विचार आज हांव जाहीर करता. म्हाका हो मान दिल्या बद्दल, विशेषतः उद्घाटन करप, समय मेळोवपाचो जो तुमी उदार अंतकरण तुमचें आसा, तर तुमच्या हृदयांतली ही ज्योत अशीच प्रज्वलीत उरची अशी देवा कडेन मागता. देव बरें करूं. धन्यवाद भाई. सहकार क्षेत्राचा अनुभव आणि अर्थकारणाचे पुष्कळशे ज्ञान तुम्ही उपस्थितांक मार्गदर्शन केलेच. या 5वी संस्थाच्या वतीन आम्ही तुमचे ऋणी आसाच. कार्यक्रमाक फुडें वता आसतनाच आमच्या मदीं थोडे ज्येष्ठ सहकारी हांगासर हजर आसाच. आमच्या युनियनचे माजी संचालक माननीय श्री उमेश शिरोडकर सर, हांव बाय सिद्धी सावंत हांकां विनंती करता की तेंच्यांनी फूल दिवन तेंचे स्वागत करचें. तशेंच दिप्ती हरमलकराक विनंती करता की तेंच्यांनी मार्केटिंग फेडरेशनचे डायरेक्टर माननीय श्री गोविंद नार्वेकर सर हांगासर आसा, तेंकां फुलां दिवन तेंचे स्वागत करचें. संजना रावत तांकां विनंती करता की ह्या संस्थेचे म्हणजे डायरेक्टर्स ज्येष्ठ सहकारी माननीय श्री जयवंत नाईक हांगासर आसात, तर तांकां फुलां दिवन तेंचे स्वागत करचें. तशेंच ह्या भारतीय क्षेत्रात वेंचून कार्यक्रम जाता आसतना आमकां उपस्थितीची गरज पडटाच. आणि त्या वेळार आमी प्रत्येक जाण आमचे लाडके चाची एमएससी गडेकर हांकां विनंती करता ही आमच्या मदीं हजर आसात. बाय सिद्धीक विनंती करता की तेंकां फुलां दिवन तेंचें स्वागत करचें. चाची तशेंच आमच्या मदीं आसाच ह्या भारतीय क्षेत्रांचे असिस्टंट रजिस्ट्रार श्री कळंगुटकर सर, हांव बाय संजना रावत हांकां विनंती करता की तेंच्यांनी तेंकां फुलां भेटून तेंचें स्वागत करचें.